सो वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द लिगाडी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड. माझं नाव आहे अमोल यादव आणि आपण फिजिक्स शिकतोय. फिजिक्सचा फर्स्ट टॉपिक सुरू आपला कुठला, युनिट, डायमेन्शन्स अँड मेजरमेंट. ह्याच्यामध्ये आपला जो डायमेन्शन्स वरती पार्ट आहे, त्या डायमेन्शन्स वरती आपण बघतोय, प्रॉपर स्टडी करतोय. आता पॉइंट जो सुरू आहे आपला कोणता, डायमेन्शन्सचे युजेस. ओके, एक डायमेन्शनचा यूज राहिला बघा. कोणता डायमेन्शनचा यूज आहे, खूप इम्पॉर्टंट यूज आहे तो. तर समजा कोणता यूज आहे अगोदर, त्याच्या अगोदर मी असं म्हणेन की फोर्स ही क्वांटिटी बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे फोर्स ही फिजिकल क्वांटिटी आहे. बर, मग फोर्सचं एसआय युनिट काय सांगा. एसआय युनिट आहे न्यूटन. फोर्सचा एसआय युनिट कुठला आहे, न्यूटन. आणि तुम्हाला माहित आहे का फोर्सचं सीजीएस युनिट जे सीजीएस युनिट हे कुठलं आहे रे, डाईन. हे कुठलं आहे, फोर्सचं सीजीएस युनिट आहे. बरोबर, म्हणजे फोर्स ही जरी एकच फिजिकल क्वांटिटी असली तरी सुद्धा तिचं वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये वेगवेगळं युनिट आहे. बरोबर, मग असं जर म्हणेन आपण 1 न्यूटन म्हणजे किती रे डाईन, आपल्याला माहित आहे 1 मीटर म्हणजे किती रे सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. बरोबर, त्याच्यानंतर 1 केजी इज इक्वल टू किती रे ग्रॅम, 1000 ग्रॅम आपण म्हणतो. बरोबर, म्हणजेच हा केजी आणि ग्रॅम या दोघांच्या मधला कन्व्हर्जन फॅक्टर काय आहे, 1000 आहे. बरोबर, त्याच्यानंतर मीटरचं जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय आहे कन्व्हर्जन फॅक्टर, 100 आहे. बरोबर, तसं न्यूटनचं डाईन मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर कन्व्हर्जन फॅक्टर काय असेल, इथं काय लिहू द्या की जेणेकरून 1 न्यूटन इज इक्वल टू काहीतरी डाईन म्हणता येईल आपल्याला. जसं की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 1 केजी इज इक्वल टू 1000 ग्रॅम, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर, म्हणजेच आता एक डायमेन्शनचा पुढचा यूज आहे टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिटच्या मधला आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. कन्व्हर्जन फॅक्टर म्हणतात कशाला, तर कन्व्हर्जन फॅक्टर कशाला म्हणणार सांगा. हा जो 100 आहे हा कन्व्हर्जन फॅक्टर आहे काय सांगा, मीटर आणि सेंटीमीटरच्या मधला. बरोबर, हा जो 1000 आहे हा कन्व्हर्जन फॅक्टर आहे कोणाच्या मधला, किलोग्रॅम आणि ग्रॅमच्या मधला. ओके, बर, 1000 ला कसं लिहितो रे आपण, 1000 म्हणजे मला सांगा 10 च्या पॉवर मध्ये जर लिहायचं म्हटलं तर 10 रेस टू एक 0 मोजायचे आफ्टर 1 1 2 3 3 0 10 रेस टू 3 झालं. मग मला सांगा 100 ला कसं लिहू शकतो आपण, 10 रेस टू 2. बरोबर, 1 लाख ला आपण कसं लिहू शकतो, किती झिरो असतात लाख मध्ये, 5 झिरो. बरोबर, मग 10 रेस टू 5. ओके, लक्षात आलं. मग सांगा 1 मीटर म्हणजेच किती रे, 10 रेस टू 2 सेंटीमीटर. अगेन 1 किलोग्रॅम म्हणजे किती रे, तर 10 रेस टू 3 ग्रॅम. बरोबर, हे 10 रेस टू 2 काय आहे, तर कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन मीटर अँड सेंटीमीटर. अगेन 10 रेस टू 3 म्हणजे काय आहे, तर कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन किलोग्रॅम अँड ग्रॅम. ओके, तर अगेन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन न्यूटन अँड डाईन. बरोबर, न्यूटन हे सुद्धा कुणाचं युनिट आहे, फोर्सचं युनिट आहे. ॲज वेल ॲज डाईन हे सुद्धा कुणाचं युनिट आहे, फोर्सचं युनिट आहे. परंतु दोन वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट मधलं. जसं की न्यूटन हे एसआय मधलं आहे आणि डाईन हे कशामधलं आहे, सीजीएस सिस्टीम ऑफ युनिट मधलं. बरोबर, युनिट आहे ते. मग आपल्याला फर्स्ट प्रॉब्लेम मी देतोय तुम्हाला, फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन, प्रॉब्लेम असा फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन SI and CGS system of units of force. बरोबर, आणि इथं तुम्हाला युनिट काय देणार नाही तुम्हाला. बरोबर, कोणता एसआय आणि सीजीएस सिस्टीम ऑफ युनिट मधलं फोर्स जे तुम्हाला एसआय सिस्टीम मधलं युनिट आहे, सीजीएस सिस्टीम युनिट मधलं सीजीएस सिस्टीम ऑफ युनिट मधलं युनिट आहे, या दोन्हीच्या मधलं काय फाइंड आउट करायचंय, कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. आता मला माहित आहे काय रे, वी नो एसआय सिस्टीम मधलं युनिट कुठलं, एसआय युनिट ऑफ फोर्स काय रे, न्यूटन. बरोबर, आणि सीजीएस युनिट कुठला आहे रे फोर्सचं, सीजीएस युनिट ऑफ फोर्स इज इक्वल टू डाईन. ओके, हे आपल्याला माहित आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डाईन. बरोबर, काहीतरी डाईन असणार आहे, इक्वल तर नसणार. 1 न्यूटन इज इक्वल टू 1 डाईन असेल तर नसणार. बरोबर, जसं की 1 मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर हे आहे का, नाही. 1 मीटर इज इक्वल टू 10 रेस टू 2 म्हणजे 100 सेंटीमीटर आहे. तसं इथं 1 न्यूटन इज इक्वल टू किती डाईन हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला माहित नाही कन्व्हर्जन फॅक्टर, म्हणून आपण काय म्हणला, तो एक्स मानला. ओके, मग इथं लिहूया लेट. आपण काय लेट केला रे, एक्स इज इक्वल टू
कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन न्यूटन अँड डाइन. ओके, आता हे डाइन जे आहे ते कुठल्या सायंटिस्टचं युनिट नाही, बरोबर आहे की नाही सांगा. बघा, कन्व्हर्जन फॅक्टर कोणाच्या मधला फाइंड आउट करायचा आपल्याला, न्यूटन आणि डाइन ह्या दोघांच्या मधला कन्व्हर्जन फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा. आणि तो आपण लेट किती केलाय, एक्स हा लेट केला. बरोबर, मला सांगा परत एकदा, न्यूटन आणि डाइन हे कुणाचे आहेत, फोर्सचेच युनिट आहेत. बरोबर, मग आता इथं काय लिहितोय बघा मी, ह्या न्यूटनच्या ऐवजी काय टाकणार आहे, न्यूटन हे कुणाचं युनिट आहे, फोर्सच्या डायमेन्शन्स इथे टाकणार. मग डाइन हे सुद्धा कुणाचं युनिट आहे, फोर्सच युनिट आहे. मग इथं सुद्धा फोर्सच्याच डायमेन्शन्स टाकणार आहे. बरोबर, परंतु वेगवेगळं काहीतरी रिप्रेझेंट करायचं आहे. म्हणून मी काय करतो बघा, 1 न्यूटन म्हटल्यानंतर फोर्सच्या डायमेन्शन्स काय येणार सांगा, फोर्सच्या डायमेन्शन्स येतात m1 L1 T-2. ओके, मग आता इथं लिहितो बघा, ह्या न्यूटनच्या जागेवर फोर्सच्या डायमेन्शन्स लिहायच्या. ओके, 1 इंटू न्यूटनच्या जागेवर फोर्सच्या डायमेन्शन्स m1 L1 T-2. ओके, इज इक्वल टू x इंटू डाइनच्या जागेवर, डाइन हे सुद्धा कोणाचं युनिट आहे, फोर्सच युनिट आहे. तर त्याच्या जागेवर सुद्धा कोणाच्या डायमेन्शन्स लिहिणार, फोर्सच्याच m1 L1 T-2. ओके, परंतु ह्या डायमेन्शन्स लिहिल्यात ते आपण कशाला रिप्रेझेंट करण्यासाठी लिहिल्यात, न्यूटनला. न्यूटन म्हटल्यानंतर कशाचं युनिट, SI युनिट आहे. बरोबर, ह्या डायमेन्शन्स लिहिल्यात ते आपण डायनला रिप्रेझेंट करण्यासाठी लिहिल्यात. ते कशामधलं युनिट आहे सांगा, CGS मधलं. मग आपण ह्या दोन्ही डायमेन्शन्स वेगवेगळ्या कशा दाखवतो बघा. समजा मी सफिक्स वापरतो 1 1 1. बरोबर, 1 सफिक्स कशासाठी, SI सिस्टीमसाठी. आणि 2 2 2 हा जो 2 सफिक्स कशासाठी आहे, CGS सिस्टीमसाठी. बरोबर, मग इथे लिहूया, लेट सफिक्स 1 फॉर SI अँड 2 फॉर CGS, 2 फॉर CGS सिस्टीम. ओके, ठीक आहे. आता पुढे काय करायचं आहे, पुढे बघा व्यवस्थित, हा जो एक्स आहे, हा एक्स आपल्याला फाइंड आउट करायचा. मग हा जो ब्रॅकेट आहे पलीकडे, जो एक्स ला मल्टिप्लाय आहे, तो अलीकडे आणल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजेच 1 आहे, असंच इथं 1 लिहिलाय. हा बघा, m1 L1 T-2. बरोबर, m1 L1 T-2. आणि हा सफिक्स 1 1 1 हा SI साठी. आणि पलीकडला जो ब्रॅकेट आहे तो काय होईल, अलीकडे येऊन डिवाइड होईल. काय ना सांगा, m1 L1 T-2. बरोबर, हा सफिक्स येणार 2 2 2. हा बरोबर, हे वरचं कशासाठी, SI सिस्टीम, आणि हे खालचं CGS सिस्टीम आहे. पलीकडे कोण राहिला रे, एक्स राहिला. लक्षात आलं काय करायचं आहे ते, म्हणजे डायमेन्शन्स कोणाच्या लिहायचे, तिथे सुद्धा फोर्सच्या आणि इथे सुद्धा फोर्सच्याच. पण इथं आपण काय करायचं आहे, सफिक्स 1 मानायचा आहे जो SI सिस्टीमला रिप्रेझेंट करेल, आणि इथं डाइनला सफिक्स 2 मानायचा आहे जो CGS सिस्टीमला रिप्रेझेंट करेल. लक्षात ठेवा, तिथं समजा वर्कचं एक्झाम्पल दिलं, समजा वर्कचं SI युनिट कुठला आहे, ज्यूल आहे, आणि CGS युनिट कुठला आहे, अर्ग आहे, अर्ग. बरोबर, मग इथं काय लिहिणार, 1 जूल इज इक्वल टू x अर्ग. मग इथं वर्कच्या डायमेन्शन, इकडे पण वर्कच्या, परंतु सफिक्स 1 कशासाठी, SI साठी, सफिक्स 2 कशासाठी, CGS साठी. ओके, मग आता लिहितोय बघा कसं मी, आता हा 1 इरेज करूया. 1 लिहिला काय, नाही लिहिला काय, आपल्याला काय फरक पडणार नाही. बरोबर, मग आता काय लिहितो बघा मी, m च्या खाली m लिहितोय, m1 बघा, m1 आणि हा काय रे, m2. मला सांगा, हा m आहे त्याची पॉवर 1 आहे, आणि हा m आहे त्याची पण पॉवर 1 आहे. मग ब्रॅकेटची पॉवर मी किती लिहिली, 1 लिहिली, इंटू L1 अपॉन L2. बरोबर, हा L आहे त्याची पॉवर 1 आहे, हा L2 आहे त्याची पण पॉवर 1 आहे, म्हटल्यानंतर ब्रॅकेटची पॉवर किती लिहिली, 1 लिहिली. ओके, इंटू T-2 बघा, T1 अपॉन T2 ब्रॅकेट रेस 2. आता ह्याची पण पॉवर -2, त्याची पण पॉवर -2, मग ब्रॅकेटची पॉवर -2 इज इक्वल टू काय झालं, x झाला. बरोबर, आता इथं आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे बघा. हा जो m1 आहे हा कशासाठी आपण वापरलाय, SI साठी. बरोबर, m2 आहे तो कशासाठी वापरलाय, CGS साठी. मग हे m काय रिप्रेझेंट करतं, मास आहे. बरोबर, मग मासचं तुम्हाला SI सिस्टीम मधलं युनिट माहित आहे काय रे, किलोग्रॅम, आणि CGS सिस्टीम मधलं युनिट काय रे, ग्रॅम आहे. बरोबर, मग SI युनिट ऑफ मास इज इक्वल टू kg, CGS युनिट इज इक्वल टू ग्रॅम. बरोबर, त्याच्यानंतर लेंथ, SI युनिट ऑफ लेंथ काय सांगा, SI युनिट ऑफ लेंथ काय रे, मीटर, आणि CGS युनिट काय सांगा, CGS युनिट आहे सेंटीमीटर. बरोबर आहे. त्याच्यानंतर टाइमचं SI युनिट काय रे, SI युनिट टाइमचं, SI युनिट ऑफ टाइम
इज इक्वल टू सेकंद आणि सीजीएस युनिट सुद्धा काय आहे रे सेकंद. बरोबर. मग आता इथं M1 ला मी काय टाकणार आहे बघा, M1 काय रिप्रेझेंट करतं SI युनिट आणि M2 काय रिप्रेझेंट करतं सीजीएस. मग लिहितोय बघा मी कसं, आता M1 ला लिहिणार आहे SI युनिट मधलं युनिट काय येणार सांगा केजी अपॉन M2 सीजीएस युनिट आहे मग काय येणार आहे ग्रॅम. बरोबर. म्हणजे मी मासच्या जाग्यावर त्याचं काय टाकलं युनिट टाकलं. परंतु M1 हे सुद्धा मास आहे, M2 हे सुद्धा मास आहे, परंतु M1 हे मास कशामध्ये रिप्रेझेंट करतोय SI मध्ये आणि M2 हे मास कशामध्ये रिप्रेझेंट करतोय सीजीएस मध्ये. मग M1 चं युनिट लिहिलं केजी आणि M2 चं युनिट लिहिलं ग्रॅम. ब्रॅकेट रेस टू काय सांगा 1 इंटू बघा L1 ही लेंथ आहे, L2 ही पण लेंथ आहे, परंतु L1 ही लेंथ कशामध्ये रिप्रेझेंट करतो SI आणि L2 सीजीएस. मग L1 चं युनिट काय लिहिणार मीटर अपॉन L2 चं युनिट सेंटीमीटर. बरोबर. ब्रॅकेट रेस टू काय सांगा 1 इंटू टाइमचं SI युनिट काय सेकंद अपॉन टाइम T2 चं सीजीएस युनिट काय सेकंद. ब्रॅकेट रेस टू काय येणार -2 इज इक्वल टू किती रे x. बरोबर. आता पुढे जाऊन बघा मी काय करतो, लेट करतोय, हे लिहून घेतलंय तुम्ही प्रॉपर. आता पुढे नेक्स्ट काय करतो बघा, बट केजी 1 kg इज इक्वल टू किती रे 1000 म्हणजे 10³ ग्रॅम असतो. बरोबर आहे. अगेन 1 मीटर इज इक्वल टू किती रे 100 सेंटीमीटर म्हणजे 10² सेंटीमीटर. बरोबर. मग इथं टाकूया आपण, कसं टाकणार बघा, केजीला मी टाकतो ग्रॅम मध्ये. 1 किलोग्रॅम म्हणजे किती रे 1000 ग्रॅम लिहून देतो मी इथे 1000 अपॉन हा खालचा ग्रॅम तसाच. किलोग्रॅमला फक्त कशाच्या टर्म्स मध्ये टाकला ग्रॅमच्या. ब्रॅकेट रेस टू 1 इंटू मीटर म्हणजे किती रे 100 सेंटीमीटर अपॉन हा खालचा सेंटीमीटर तसाच. ब्रॅकेट रेस टू किती 1 इंटू सेकंदला सेकंद कॅन्सल होणार आहेत 1 रेस टू -2 इज इक्वल टू किती रे x. ओके. आता बघा ग्रॅम आणि हे ग्रॅम कॅन्सल झालं, सेंटीमीटर कॅन्सल झालं. बरोबर. मग 1 2 3 म्हणजे 10³ किती येणार आहे 3 इंटू 1 2 किती 0 2 म्हणजे 10² इंटू हे किती आहे रे 1 ची कितीही पॉवर असेल बरोबर तरी उत्तर काय येतं 1च येतं. बरोबर. मग इज इक्वल टू x. मग मला सांगा इथं पाया समान आहे, घातांकाची काय होणार बेरीज होणार. बरोबर. मग इथं 10 आहे, इथं 10 आहे, बेस सेम आहे म्हटलं पॉवरची ऍडिशन 10³ किती येणार आहे 5 इज इक्वल टू x. म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला किती रे 10⁵. म्हणून आपण काय लिहू शकतो इथं, म्हणून आपण हे शुअर शॉट लिहू शकतो की 1 न्यूटन इज इक्वल टू किती रे 10⁵ डाइन. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन. म्हणजे 10⁵ इज द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन न्यूटन अँड डाइन. बरोबर. 10⁵ हा काय आहे कन्व्हर्जन फॅक्टर आहे कोणाच्या मधला SI युनिट ऑफ फोर्स अँड सीजीएस युनिट ऑफ फोर्स. कधी कधी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये बघा जर थेरोटिकल तुम्ही प्रॉब्लेम सोडवत असाल, थेरोटिकल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असाल थेरीचा, तर असं विचारतात प्रूव्ह दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन. मग त्याच्यामध्ये सुद्धा इथून तुम्ही रिपीट करायचं वी नो SI युनिट ऑफ न्यूटन इज इक्वल टू फोर्स, सीजीएस युनिट ऑफ फोर्स इज इक्वल टू डाइन. बरोबर. त्याच्यानंतर काय करणार 1 न्यूटन इज इक्वल टू x. म्हणजे आहे हेच उत्तर रिपीट करायचं आहे. प्रश्न कसा येतोय त्याच्यानुसार ठरवायचा आहे. तुम्हाला विचारलं कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करा, सेम प्रोसिजर. तुम्हाला विचारलं सिद्ध करून दाखवा 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन, सेम प्रोसिजर आहे. ओके. आता ह्याच्यावरून सेम प्रॉब्लेम देतो तुम्हाला मी. कन्व्हर्जन फॅक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे वर्कचं SI युनिट आणि सीजीएस युनिटच्या मधला. कन्व्हर्जन फॅक्टर तुम्हाला कोणाच्या मधला फाइंड आउट करायचा आहे वर्कचं SI युनिट अँड सीजीएस युनिट दोघांच्या मधला. इथे लिहूया. प्रश्न असा फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन SI अँड सीजीएस युनिट ऑफ वर्क. ओके. आता सेम प्रोसिजर करायची. वी नो तुम्हाला माहित आहे युनिट ऑफ SI युनिट काय आहे वर्कचं. SI युनिट कुणाचं वर्कचं जूल आहे. काय रे JOULE. बरोबर. आणि जर सिम्बॉल लिहायचं म्हटलं तर काय ना सांगा कॅपिटल J. आणि सीजीएस युनिट जे आहे ते आहे अर्ग. काय रे सांगा अर्ग आहे. ओके. मग तुम्हाला काय करायचं तर 1 जूल इज इक्वल टू किती रे अर्ग हे आपल्याला फाइंड आउट करायचं. सेम प्रोसिजर रिपीट करा. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करू शकता. मी काय करतो बघा x परत x लेट केला. x आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग जूलच्या जागेवर वर्कच्या डायमेन्शन, जूल हे कुणाचं वर्क युनिट आहे. अर्गच्या जागेवर पण वर्कच्या डायमेन्शन परंतु सफिक्स वेगवेगळे वापरायचे. मग असं लिहूया आपण 1 वर्कच्या डायमेन्शन काय आहेत M1 L2 T-2. ओके. इज इक्वल टू x. अर्गच्या डायमेन्शन म्हणजेच वर्कच्या डायमेन्शन M1 L2 T-2. ओके. आता सफिक्स फक्त द्यायचे.
सफिक्स एसआय साठी 1 1 1, सीजे साठी 2 2 2. ओके, ठीक आहे. सफिक्स वापरला 2 कशासाठी, सीजीएस साठी, 1 कशासाठी, एसआय साठी. आता काय करणार, पलीकडला जो ब्रॅकेट आहे तो अलीकडे येणार. देअरफॉर काय करणार सांगा, M1L2 T-2 अपॉन पलीकडला जो आहे अलीकडे डिवाइड होईल M1L2 T-2. सफिक्स 1 1 1 एसआय साठी, 2 2 2 सीजीएस साठी इज इक्वल टू एक्स. ओके, मग कसं फाइंड आउट करणार सांगा, M1 अपॉन M2 ब्रॅकेट रेस टू किती रे 1, परत L1 अपॉन L2 ब्रॅकेट रेस टू 2 आणि T1 अपॉन T2 ब्रॅकेट रेस टू किती रे -2 इज इक्वल टू एक्स. समजते सगळ्यांना? ठीक आहे. आता M1 हे कशामधलं आहे, मासचं युनिट कशामध्ये लिहायचं, किलोग्रॅम मध्ये, बरोबर, एसआयचं केजी अपॉन M2 हे मासचं युनिट कशामध्ये लिहायचं, ग्रॅम मध्ये, सीजीएस रेस टू 1. लेनचं एसआय युनिट काय सांगा, मीटर अपॉन L2 सीजीएस युनिट सेंटीमीटर ब्रॅकेट रेस टू 2 इंटू, बरोबर, टी टाइमचं एसआय युनिट सेकंद अपॉन सीजीएस युनिट सेकंद ब्रॅकेट रेस टू -2 इज इक्वल टू एक्स. ओके, आता किलोग्रामला काय टाकणार, ग्रॅमच्या टर्म्स मध्ये 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम, बरोबर, अपॉन ग्रॅम, बरोबर, इंटू मीटरला काय टाकणार, 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर ब्रॅकेट रेस टू 2 इंटू काय येणार सांगा, सेकंदला सेकंद कॅन्सल होईल, 1 रेस टू -2 इज इक्वल टू एक्स. ग्रॅम कॅन्सल होईल, सेंटीमीटर कॅन्सल होईल. ओके, मग हे किती येणार आहे, 1000 म्हणजे 10⁻3, बरोबर, इंटू आता हे किती येणार सांगा, 10⁻2. ओके, 10⁻2 आहे, परंतु ब्रॅकेटचं काय स्क्वेअर आहे अगेन, इंटू हे 1⁻2 1ची किती पॉवर असले तर उत्तर किती येतं, 1 येतं इज इक्वल टू एक्स. मग 10⁻3 इंटू, आता मला सांगा हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये बसणार, A⁻B ब्रॅकेट रेस टू C इज इक्वल टू A⁻B इंटू C. ओके, आता कसं करणार, इथं 10⁻2 ब्रॅकेट रेस टू 2 म्हणजे 10⁻2 इंटू 2 4, 10⁻4 इज इक्वल टू एक्स, बरोबर. 10⁻4 आणि 10⁻3 पाया समान आहे, बेस सेम आहे, पॉवरचे ऍडिशन 10⁻7 इज इक्वल टू एक्स. म्हणजेच एक गोष्ट लक्षात आली आपल्याला, 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 अर्ग. 10⁻7 हा काय आहे रे, कन्व्हर्जन फॅक्टर आहे, कोणाच्या मधला सांगा, जूल आणि अर्गच्या मधला. प्रश्न असा विचारला, शो दॅट 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 अर्ग, तरी सुद्धा तुम्हाला सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे. समजलं? आता अजून एक तुम्हाला होमवर्कला देतो मी, समजा डेन्सिटीचं. डेन्सिटीची जी एसआय युनिट आहे आणि सीजीएस युनिट आहे त्यांच्यामधला कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करा. ओके, त्याच्या अगोदर डेन्सिटीचं एसआय युनिट काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. बघा, एसआय युनिट कसं तयार करायचं किंवा एखाद्या क्वांटिटीचं युनिट कसं तयार करायचं ते सांगतो. बघा, तुम्हाला माहित आहे फंडामेंटल क्वांटिटीचं आपण एसआय युनिट फॉर्म केलेले आहेत, बरोबर. आता डिराइव्ड क्वांटिटीचं, एखादी डिराइव्ड क्वांटिटी आहे, बरोबर, तर त्या डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट कसं फॉर्म करायचं, युनिट फॉर्मेशन किंवा एसआय युनिट म्हणलं तरी चालते किंवा युनिट फॉर्मेशन असं म्हणू, युनिट फॉर्मेशन. ओके, आता 1 नंबरला म्हणूया आपण, समजा एरियाचं युनिट काय सांगा मला, युनिट ऑफ एरिया, युनिट ऑफ एरिया. त्याच्या अगोदर एखाद्या जर क्वांटिटीचा आपल्याला युनिट फॉर्म करायचा आहे तर त्या क्वांटिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर. एकतर युनिट पार्ट असलं तर चांगलंच, जर नसेल युनिट पार्ट तर त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहित असेल तर त्याच्यावरून आपण युनिट कसं तयार करतो. बघा, बाय फॉर्म्युला, बरोबर. मग एरियाचा फॉर्म्युला काय सांगा, एरियाचा फॉर्म्युला सांगा L⁻², बरोबर, म्हणजेच L². एरिया म्हणजे आपण लेंथ इंटू काय लिहितो रे, ब्रेडथ लिहितो, बरोबर, लेंथ इंटू ब्रेडथ लिहितो. मग लेंथचं युनिट काय सांगा, एसआय युनिट जर विचार केला तर लेंथचं युनिट मीटर, ब्रेडथ मीटर, मग काय येणार सांगा, युनिट ऑफ एरिया येणार मीटर². लक्षात आलं? म्हणजेच एखादा जर तुम्हाला डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट फॉर्म करायचा आहे तर त्या क्वांटिटीच्या फॉर्म्युला पाठ करायचा, फॉर्म्युला लिहायचा, त्या फॉर्म्युल्यामध्ये कोणकोणती टर्म आहे त्या टर्मच्या जागेवर त्या टर्मचं युनिट टाकायचं, तुम्हाला त्या क्वांटिटीचं युनिट फॉर्म करता येईल. 2 नंबरला व्हॉल्यूमचा सांगा मला फॉर्म्युला काय सांगा, लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट. मग लेंथचं युनिट मीटर इंटू ब्रेडचं युनिट मीटर, हाईटचं युनिट मीटर, म्हणजेच येणार काय, मीटर क्यूब. ओके, हे झालं सिंपल. आता व्हेलॉसिटी. ओके,
व्हेलॉसिटीचं युनिट तुम्ही तयार करून दाखवायचं मला. व्हेलॉसिटीचं युनिट काय? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला देतोय मी. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. मग डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय आहे? कुणाचं युनिट येणार? डिस्प्लेसमेंटचं युनिट काय येणार आहे? मीटर येणार, बरोबर. डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर अपॉन टाइमचं युनिट सेकंड. म्हणजेच व्हेलॉसिटीचं युनिट काय येणार? युनिट ऑफ व्हेलॉसिटी इज इक्वल टू मीटर पर सेकंड. हे कसलं युनिट झालं? एसआय सिस्टीम मधलं. जर सीजीएस मधलं पाहिजे असेल तर मीटरचं कसं? सेंटीमीटर पर सेकंड. ओके. त्याच्यानंतर अजून तुम्हाला देतो समजा डेन्सिटीचं युनिट एसआय तयार करायचं आणि सीजीएस तयार करायचं. त्याच्या अगोदर डेन्सिटीचा फॉर्म्युला पाठ पाहिजे बघा. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय सांगा? मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर. एसआय युनिट बघा, मासचं एसआय युनिट काय येणार? किलोग्रॅम अपॉन व्हॉल्यूम मीटर क्यूब, आताच बघितलं आपण. किंवा सीजीएस युनिटचं मासचं सीजीएस युनिट टाकायचं ग्रॅम अपॉन व्हॉल्यूम म्हटल्यानंतर व्हॉल्यूमचं सीजीएस युनिट काय येणार? सेंटीमीटर क्यूब येणार. म्हणजेच किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे झालं डेन्सिटीचं एसआय युनिट आणि ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब हे झालं डेन्सिटीचं सीजीएस युनिट. ह्यांच्यामधला कन्व्हर्जन फॅक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ओके. हे तुम्हाला होमवर्कला घ्या. होमवर्कला तुम्ही सांगायचं मला किती कन्व्हर्जन फॅक्टर येतोय. आता पुढे अजून जाऊया आपण. अजून तुम्हाला मी वेगवेगळ्या क्वांटिटीचं हे समजलंय तुम्हाला, डिराइव्हड क्वांटिटीचं. अजून तुम्हाला 2-3 क्वांटिटी देतो ज्याच्यावर तुम्हाला एसआय युनिट किंवा सीजीएस युनिट फॉर्म करता यायला पाहिजे. सांगा फोर्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला? मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू काय असतं? मास इंटू एक्सेलरेशन. मग मासच्या जागेवर मासचं युनिट, बरोबर. मासच्या जागेवर मासचं एसआय युनिट काय सांगा? केजी. आणि एक्सेलरेशनचं अगोदर एक्सेलरेशनचं युनिट फॉर्म करून दाखवा. मग एक्सेलरेशनचं युनिट कसं फॉर्म करणार सांगा? युनिट ऑफ एक्सेलरेशन इज इक्वल टू, अगोदर एक्सेलरेशनचं युनिट फॉर्म करूया. त्याच्या अगोदर एक्सेलरेशनचा फॉर्म्युला पाहिजे आपल्याला माहिती. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, बरोबर. मग चेंज इन व्हेलॉसिटी, अरे व्हेलॉसिटी मध्ये जरी चेंज असला, मला सांगा व्हेलॉसिटी मधून व्हेलॉसिटी सबट्रॅक्ट केली तर व्हेलॉसिटीच मिळणार आहे. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटीचं युनिट सुद्धा कुणाचं येणार आहे? व्हेलॉसिटीचंच युनिट येणार आहे. व्हेलॉसिटीचं युनिट काय? मीटर पर सेकंड अपॉन टाइमचं युनिट अगेन सेकंड. मग काय येणार सांगा? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. आणि सीजीएस युनिट काय लिहिणार सांगा? व्हेलॉसिटीचं सीजीएस युनिट काय सांगा? सेंटीमीटर पर सेकंड अपॉन, बघा इथं लिहिलं चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीच्या जागेवर व्हेलॉसिटीचं युनिट, टाइमच्या जागेवर टाइमचं युनिट. मग काय येणार सांगा? सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. हे झालं एसआय युनिट अँड सीजीएस युनिट ऑफ एक्सेलरेशन. ओके. आता तुम्हाला फोर्स एसआय युनिट आणि सीजीएस युनिट फाइंड आउट करायचं आहे. फोर्स एसआय युनिट आणि सीजीएस युनिट कसं फाइंड आउट करतो बघा मी. फोर्सचा फॉर्म्युला आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. एसआय युनिट बघा, मासचं एसआय युनिट किलोग्रॅम, एक्सेलरेशनचं आता बघितलं मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. आणि सीजीएस युनिट काय सांगा? मासचं ग्रॅम आणि एक्सेलरेशनचं सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. परंतु ह्यालाच काय म्हणतात? न्यूटन म्हणतात आणि ह्यालाच काय म्हणतात रे? डाईन असं म्हटलं जातं. ओके. आता अजून तुम्हाला बरेच फॉर्म्युले देणार आहे मी. समजा प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. तयार करा बघू. प्रेशरचा एसआय युनिट, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तयार करा बघू तुम्हाला जमतंय का? एसआय युनिट ऍज वेल एज सीजीएस युनिट फॉर्म करून सांगायचं मला. त्याच्यानंतर अजून देणार आहे मी पॉवरचं काय रे? वर्क अपॉन टाइम. ओके. ठीक आहे. वर्कचं तुम्हाला माहित आहे एसआय युनिट जूल आणि सीजीएस युनिट अर्ग आहे. त्याच्यानंतर अजून देतो तुम्हाला कुठलं युनिट बघा. युनिट फॉर्मेशनसाठी लिनियर मोमेंटम. याचं काय फॉर्म्युला? मास इंटू व्हेलॉसिटी. बघा प्रेशर, फोर्सचा एसआय युनिट काय सांगा? एसआय युनिट आहे न्यूटन अपॉन एरियाचं एसआय युनिट मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऍज वेल एज सीजीएस युनिट काय सांगा? सीजीएस युनिट आहे डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता हे जे युनिट आहे बघा न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ह्यालाच हे जे प्रेशरचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर,
ह्यालाच पास्कल असं म्हणतात. ह्यालाच काय म्हणतात रे? पास्कल असं म्हटलं जातं. ओके, पास्कल. समजलं? पुढे पॉवरचा एसआय युनिट. पॉवरचा एसआय युनिट वर्कचं काय सांगा? वर्कचं आहे जूल अपॉन टाइमचं एसआय युनिट काय? सेकंद, म्हणजे जूल पर सेकंद. किंवा सीजीएस युनिट काय लिहिणार? अर्ग पर सेकंद. आता हे जे जूल पर सेकंद आहे ह्यालाच काय म्हणतात? वॅट असं म्हणतात. काय म्हणतात? वॅट. आता हे सायंटिस्टचं नाव आहे म्हटल्यानंतर आपण कॅपिटल डब्ल्यू लिहिणार. ओके, पुढे लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू व्हेलॉसिटी म्हटल्यावर काय येणार? मासचं किलोग्रॅम, व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद, केजी मीटर पर सेकंद. आणि इकडे काय येणार आहे? ग्रॅम. किलोग्रॅमच्या ऐवजी ग्रॅम लिहिलं. ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंद. हे झालं लिनियर मोमेंटमचं सीजीएस युनिट. ओके, अशा अनेक फिजिकल क्वांटिटी आहेत. अनेक तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, डिराइव्हड क्वांटिटीचं जर युनिट तुम्हाला फॉर्म करायचं आहे तर तुम्हाला काय पाठ पाहिजे? फॉर्म्युला पाठ पाहिजे. आणि फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या टर्म्स आहेत त्यांचं पण युनिट तुम्हाला पाठ पाहिजे. त्या टर्मच्या जागेवर त्या टर्मचं युनिट, त्या क्वांटिटीचं युनिट लिहायचं. ओके, तुम्हाला काय मिळेल रे? डिराइव्हड क्वांटिटीचं युनिट तयार झालेलं बघायला मिळेल. ओके, ठीक आहे. आता डायमेन्शनचा यूज करून बघा, डायमेन्शनचा यूज करून आपण युनिट तयार करू शकतोय का? हा, लास्ट यूज आहे डायमेन्शनचा. फॉर्म द युनिट, ऑब्टेन द युनिट असं लिहूया. ऑब्टेन द युनिट. बघा, बाय युजिंग डायमेन्शन्स. आता फॉर एक्झाम्पल कशाचं युनिट आपण तयार करूया? समजा वर्कचं किंवा व्हेलॉसिटीचं युनिट तयार करायचं. व्हेलॉसिटीचं युनिट आपल्याला फाइंड आउट करायचं. युनिट ऑफ व्हेलॉसिटी बाय युजिंग डायमेन्शन्स. आतापर्यंत आपण फॉर्म्युल्यावरून युनिट तयार केलेलं आहे. डायमेन्शन्स वरून युनिट कसं तयार करतोय बघा, बाय युजिंग डायमेन्शन्स. त्याच्या अगोदर व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स माहित पाहिजे. काय आहेत व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स? m0 l1 t-1. ओके, ठीक आहे. आता काय करायचं? या m च्या जागेवर m चं युनिट लिहायचं, l च्या जागेवर l लेंथचं युनिट लिहायचं, t च्या जागेवर टाइमचं युनिट लिहायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं लिहितो बघा, युनिट ऑफ व्हेलॉसिटी इज इक्वल टू m च्या जागेवर m चं युनिट काय? मासचं किलोग्रॅम, रेस टू काय लिहिणार? 0. ओके, लेंथचं मीटर, रेस टू काय? 1. टाइमचं सेकंद, रेस टू -1. मला सांगा कुठल्याही नंबरची जर किंवा कुणाची 0 पॉवर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? 1 म्हणतो. बरोबर. मग काय नाव राहिलं? मीटर. मीटर रेस टू 1 म्हणजेच मीटर. आणि सेकंद रेस टू -1 म्हटल्यानंतर आपण काय करतो? त्याला खाली घालवतो. बरोबर, सेकंद, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सिमिलरली ऍक्सेलरेशनचं एसआय युनिट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शन्स माहित पाहिजेत. ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शन्स काय सांगा? m⁻0 l⁻1 t⁻². ओके, मग आता युनिट ऑफ ऍक्सेलरेशन फॉर्म करताना मासच्या जागेवर मासचं युनिट काय ना सांगा? किलोग्रॅम रेस टू 0. बरोबर, इंटू लेंथच्या जागेवर लेंथचं युनिट मीटर रेस टू 1 इंटू टी टाइमच्या जागेवर सेकंद रेस टू -2. किलोग्रॅम रेस टू 0 म्हणजेच 1 येणार. मीटर अपॉन हा जो सेकंद रेस टू -2 आहे तो सेकंद रेस टू 2 खाली गेला. ओके, हा म्हणजे वरचं जर खाली गेलं किंवा खालचं वर गेलं तर पॉवरचं साइन काय होतं? चेंज होतं. बघा, युनिट फॉर्म केलं मी बाय युजिंग डायमेन्शन्स. तर मित्रांनो, ह्या पॉइंटला जे डायमेन्शन्सचे जेवढे यूज होते ते डायमेन्शनचे सगळे यूज आपण कव्हर केलेले आहेत. आता तुम्हाला होमवर्क म्हणून मी काय करणार आहे? इथं बोर्डवरती फॉर्म्युले लिहून देणार आहे. बरोबर, आणि त्याच्यावरून तुम्ही काय करायचं? एसआय युनिट आणि सीजीएस युनिट ह्याचा टेबल तयार करायचा आहे. ओके, आणि ह्याचा टेबल तयार करून तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल, माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8007282073. ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मला काय करायचं? मेसेज करायचं आहे. जे काही तुम्हाला टेबल तयार करायला मी टास्क देणार आहे त्याचा. ओके, ठीक आहे. थँक्यू. सो फ्रेंड्स, इथं तुम्हाला 4 फिजिकल क्वांटिटी किंवा कॉन्स्टंट दिलेले आहेत आणि त्या फिजिकल क्वांटिटीशी रिलेटेड किंवा कॉन्स्टंट असलेले फॉर्म्युले दिलेले आहेत. बरोबर, मग ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही त्या फिजिकल क्वांटिटी किंवा कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स
SI युनिट आणि CGS युनिट फॉर्म करून मला दाखवायचं आहे. ओके, ठीक आहे.